Hello students, today's lecture we are going to discuss about chromosomes. So what is chromosomes? Chromosomes are self-replicating thread-like structure located inside the nucleus. तर chromosomes हे काय असते? self-replicated thread-like structure असते जे न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असते. दे आर कॉल्ड क्रोमोझोम्स आणि त्याला थ्रेड-लाईक स्ट्रक्चरलाच काय म्हटले जाते? क्रोमोझोम्स म्हटले जाते. क्रोमो मीन्स कलर होत असते आणि सोमा मीन्स बॉडी. तर कलर लाईक जे बॉडी राहते ते असते क्रोमोझोम्स बिकॉज दे आर स्टेन विथ डाईज. तर ते कशाने स्टेन होते? डाईजनी स्टेन होते. म्हणजे वेगवेगळ्या डाईज आपल्याला बनवायच्या असते आणि त्यामध्ये क्रोमोझोमच्या ज्या स्लाईड आहे त्या रिन्स करून काढायच्या असते. तर ते डायमुळे कलरिंग क्रोमोझोम दिसत असते आणि जिओस्मा जी डाय आहे ती परफेक्टली क्रोमोझोमसाठी यूज केल्या जाते. वन दे आर द व्हेकल्स ऑफ हेरिडिटी. व्हेकल्सचं काम काय असते? मूवमेंट करणे, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जायचं. तर ते क्रोमोझोमला काय म्हटलं आहे? दे आर द व्हेकल्स ऑफ हेरिडिटी. हेरिडिटरी कॅरेक्टर्स म्हणजे जे वंश परंपरेनुसार जे कॅरेक्टर्स येते ते कॅरेक्टर्स सोबत आणायचं काम कोण करत असते? व्हेकलसारखं क्रोमोझोम. म्हणून दे आर द व्हेकल्स ऑफ हेरिडिटी. Then morphology. The morphology of chromosome can be studied during metaphase and anaphase of cell division. तर आपण मॉर्फोलॉजी म्हणजेच एक्सटर्नल कॅरेक्टर्स. तर आपल्याला क्रोमोझोमचा एक्सटर्नल कॅरेक्टर स्टडी करायचा आहे. तर आपण कधी करू शकतो? स्टडी ड्युरिंग मेटाफेज अँड ॲनाफेज ऑफ सेल डिव्हिजन. तर मेटाफेजला किंवा ॲनाफेजला त्याचं स्टडी करू शकतो कॅरेक्टरिस्टिक्स. तर क्रोमोझोमची पोझिशन काय असते? दे आर थ्रेड लाईक स्ट्रक्चर म्हणजे एका सुतासारखे किंवा दोरीसारखे असतात, धाग्यासारखे प्रेझेंट इन द न्यूक्लियस ए स्पेशल ऑर्गनायझेशन. देन इंडिव्हिज्युअलिटी अँड फंक्शन. दे आर कॅपेबल ऑफ सेल्फ रिप्रोडक्शन. ते कशासाठी कॅपेबल असतात? सेल्फ रिप्रोडक्शनसाठी, म्हणजे ते स्वतः प्रोड्यूस होत असतात. देन मेंटेन्स इट्स मॉर्फोलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल प्रॉपर्टीज थ्रू सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन. त्याची जी मॉर्फोलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल प्रॉपर्टीज आहे सक्सेसिव्ह सेल डिव्हिजनमध्ये ते कंप्लीट करत असतात आणि मेंटेन करत असतात. तर ते सेल डिव्हिजन होत असते मायटॉसिस होऊन, तर मेटाफेज, ॲनाफेज, टीलोफेज अशा फेजमधून ते जात असतात. देन देअर स्ट्रक्चर चेंजेस थ्रू आउट दी सेल डिव्हिजन. त्यांचं स्ट्रक्चर हे चेंजेस होते प्रोफेज, ॲनाफेज, मेटाफेज अशा स्टेजमध्ये जाऊन त्यांचं स्ट्रक्चर हे चेंज होत असते. तर ते स्ट्रक्चर चेंज व्हायला पहिले तर त्यांना मीडियममध्ये ग्रो व्हायची गरज असते. जसं आपण बाहेर मीडियम बनवतो, आतमध्ये तर बॉडीमध्ये त्यांच्यासाठी सुटेबल मीडियम असते. जर बाहेर आपल्याला क्रोमोझोम ग्रोथ करायचे आहे तर एक लॅमिनर एअर फ्लो चेंबर म्हणून ॲपरेटस असते, त्यामध्ये ते ग्रोथ होत असते. सेलचं एखादी कल्चर करायचं आहे, तेवढे केमिकल्स कलेक्ट करून त्या केमिकल्सचा यूज करून ते कल्चर करू शकतो. तर 72 आवर्सनंतर कोलचिकाईन केमिकल्स आहे ते एक स्पेसिफिक स्टेज पकडून ठेवायचं काम ते इन्झाईम्स केमिकल्स करत असते. त्यामुळे आपण कशा पद्धतीने ग्रोथ होत असते क्रोमोझोमची ते ऑब्झर्व करू शकतो. देन द साईज ऑफ क्रोमोझोम इज कॉन्स्टंट विथ अ स्पीसीज. तर साईज कशा आहे क्रोमोझोमची? कॉन्स्टंट राहते स्पीसीजनुसार. म्हणजे जे स्पेसीज आहे त्या स्पेसीजची जेवढी साईज आहे तेवढीच त्या क्रोमोझोमची, म्हणजे ज्या स्पेसीसची क्रोमोझोमची साईज आहे तेवढीच ती राहत असते. देन द साईज ऑफ क्रोमोझोम रेंजेस फ्रॉम 0.1 मायक्रॉन टू 30 मायक्रॉन. तर साईज किती राहते क्रोमोझोम्सची? 0.1 मायक्रॉन टू 30 मायक्रॉन अँड 0.2 टू 2 मायक्रॉन इन डायमीटर. ते फक्त आपण मायक्रोस्कोपमध्येच बघू शकतो त्याची साईज. ते नंबर ऑफ क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. तर जे क्रोमोझोमचे नंबर आहे वेगवेगळ्या स्पेसीजमध्ये वेगवेगळे असते. द नंबर ऑफ क्रोमोझोम इन सोमॅटिक सेल्स ऑफ हायर ॲनिमल्स अँड प्लांट्स इज हायगोटिक ऑर डिप्लॉइड ऑर सोमॅटिक वाईल दोज इन द एक्स ऑर स्पर्म्स आर हॅप्लॉइड. तर जे सोमॅटिक ऑर्गॅनिझम्स आहे हायर ॲनिमल्स त्याच्यामध्ये काय असते? डिप्लॉइड असते आणि जे एक्स आणि स्पर्म्स आहे ते हॅप्लॉइड असते. दे आर रिप्रेझेंटेड ॲज 2n आणि n रिस्पेक्टिव्हली. म्हणजे डिप्लॉइड अँड हॅप्लॉइड असे प्रेझेंट राहतात. तर डिप्लॉइड 2n लिहितात आणि n हॅप्लॉइड. द नंबर ऑफ क्रोमोझोम इज कॉन्स्टंट इन ऑल द इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पीसीज. कॉन्स्टंट असते ऑल इंडिव्हिज्युअल सेम स्पीसीज. जे सेम स्पीसीजचे जेवढे कुठले इंडिव्हिज्युअल आहे त्याच्यासाठी. दॅट इज दे हॅव डिप्लॉइड सेट इन देअर सोमॅटिक सेल्स अँड हॅप्लॉइड सेट इन देअर सेक्स सेल्स. तर इथे टेबलमध्ये दाखवलेलं आहे. ॲस्कॅरीजमध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम असते 2
ड्रॉसोफिला जे असते ज्याला इन्सेक्ट्समध्ये येते ते असते क्रोमोझोम 8. रॅट म्हणजेच माऊसमध्ये 42 क्रोमोझोम्स, मॅनमध्ये 46 क्रोमोझोम, 22 पेअर ऑटोझोम्सच्या आणि 1 असते सेक्स क्रोमोझोम्स. त्याच्यावरून XY कॅरेक्टर हे डिस्ट्रीब्यूट होत असते. देन गोरिलामध्ये 48 क्रोमोझोम आणि रॅडिओलेरिया म्हणजे मध्ये किती 1700 क्रोमोझोम्स प्रेझेंट असते. प्लांट्समध्ये आहे पी म्हणजे वाटाण्याचं झाड म्हणतो त्याला आपण, तर 14 क्रोमोझोम्स. ओनियनमध्ये 16 क्रोमोझोम्स, कॅबेज 18 क्रोमोझोम्स, देन टोमॅटोमध्ये 24 क्रोमोझोम्स, देन पोटॅटो 48 क्रोमोझोम आणि शुगर केन म्हणजेच ऊसमध्ये 80 क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात.